माधव पिलेना या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरला होता. तोच संघ इन ऍक्शन मध्ये आज सामना क्रमांक 3 च्या ठिकाणी चिंचणी संघ समवेत 2 हात करताना पाहायला मिळाला. तो सामना सुरुवात अनिकेत दाखल झाला. पहिलाच षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती चिंचणी संघाच्या माध्यमातून गौतम प्रथम गौतम ऑन स्ट्राईक वरती. गौतम आणि धनयशी जोडी पहिला पूर्ण पद्धतीचा इशारा ग्रीन सिग्नल जरूर. पहिला षटक प्रगती पथावरती अनिकेत दाखल झाला बेनावडी संघाच्या माध्यमातून. तो जरूर चांगला चेंडू त्या ठिकाणी मात्र हलक्याशा हाताने फ्लिक केला. इथून इंटू द गॅप चेंडू ट्रॅव्हल झाला. एकच धाब्यावरती समाधान. इथून एका धाब्याने धावफलकाला सुरुवात झाली. या संघाचं स्वतःचं खातं पण जरूर एका धाब्याने झाल्या. इलाज बॉल जरूर अचूक टप्प्यावरती राहिला होता. इथून या गोलंदाजाकडून आशा असेल अपेक्षा असेल कारण कर्णधार ज्यावेळेस आमच्या सभेत जोडले गेले होते त्यावेळेस त्याने ते सांगितलं होतं की अनिकेत गोलंदाजा त्याच्याकडे मात्र आज अपेक्षा असतील पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजीची. इथून लॉफ्ट केला सरळ हवाई सफर. क्षेत्ररक्षक प्रयत्न फुलातून फर्स्ट त्या ठिकाणी परंतु त्यांच्या मस्तकाला दस्तक देत असताना सरळ सी मारे का बार धन्यशा बॅट मधून आलाय कडकडीत षटकार 6. तोड आक्रमण आणि आक्रमण पहिलाच बॉल पास सोडणं करारा प्रहार. तोडणं पहिला चेंडू फेस करत असताना सरळ चेंडूला लॉफ्ट केला हवाई सफर घडवला सी मारे का बार षटकार. इथून मॅच मध्ये रंग देणार कारण दोन्ही संघ मातब्बर तुल्यबल आहेत. सुरुवात रफलातून झाली ज्या ठिकाणी 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला 7 धावा धावफलकावरती. तोडू याही वेळेस चांगला चेंडू पचने दर्शवला ट्रम्पलायचे खूपच बाहेर व्हाईट बॉलचा संकेत. एक्स्ट्रा स्वरूपातील ही धाव खर्च केली जाणार आहे यात काही शंका नाही कारण कुठेतरी खराब चेंडू होता. ट्रम्पलायच्या बाहेर चेंडूची हाताळणी राहिली गेली. एक्स्ट्रा स्वरूपातील ही धाव ऍड होईल धावफलकावरती आणि धावफलक जाऊन पोहोचले गेलाय 8 रन ऑन स्कोर गाठ. इथून मात्र भन्नाट वेगावर स्वार झाला. इथून मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडूची संख्या मात्र अखेर झाली कारण पहिल्याच बॉल वरती चांगला चेंडू होता त्याला मात्र दिशा दिली गेली आणि तिथून जर पाहिलं गेलं तर एक धाव आली होती. इथून नंतर षटकार आला आणि इथून मात्र पलटवार केला गोलंदाजानं कारण ज्यावेळेला षटकार चौकार येतो जे स्वरूपामध्ये आपण प्रेशर पाहतो गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजावरती परंतु ते रिलीज झाला कारण डॉट बॉल आला. तो स्विचचा टॅप जरूर त्या ठिकाणी पंचांकडे आवड अपील बॅक एरियाला चेंडू ट्रॅव्हल क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात परंतु रोखू शकणार नाहीये. LBW साठी रिव्ह्यू दिला जाणार नाहीये. इथून मात्र या स्पर्धेची नियमावली राहिली गेली आहे ज्या ठिकाणी LBW आणि बॅट कट साठी तुम्हाला रिव्ह्यू दिला जाणार नाहीये याची नोंद घ्या. इथून पंचांचा इशारा आला. इथून मात्र 4 धावा एक नशिबाची साथ जरूर त्याच्या पाठीशी आणि इथून मात्र चौकार आला. इथून या 4च्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं गेलं तर जाऊन पोहोचलं गेलं दुहेरी आकड्याला स्पर्श करत असताना 12 धावा धावफलकावरती. इथून मात्र जो रिव्ह्यू दोन्ही संघांना एक दिला जातो त्याबद्दल LBW आणि वाईट LBW आणि बॅटकट साठी रिव्ह्यू नसेल याची नोंद घ्या. चौकार आला नशिबाची साथ जरूर त्या ठिकाणी धनेशच्या पाठीशी राहिली गेले. लाऊड अपील जरूर आपण पाहिले असेल परंतु पचाने दर्शवला इम्पॅक्ट लाईनची खूपच बाहेर चेंडू आणि इथून मात्र चौकारामध्ये कन्वर्ट कारण फील्ड खूप फास्ट आहे. तो चेंडूला रोखणं मुश्किल. इथून मात्र अप्रतिम पंचांचा हात हवेत आणि इथून मात्र यू मिस डेफिनेटली फलंदाज बाद होईल त्रिफलातील स्वरूपामध्ये
त्या ठिकाणी धनेश खेळला पूर्ण विराम गॉन. स्वरूपात मात्र फर्निचर डिस्ट्रॉय तिथून मात्र फलंदाज बाद झाला. तिथून जर पाहिलं गेलं तर धनुष्य खेळला पूर्ण विराम लावला जातो. आतापर्यंत 12 आकड्यावरती एक खेळाच्या मोबदल्यामध्ये शेवटचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. थोडी आहे वेळेस सेव्ह लेट द लाईन. इथून कोणती चुकी करणार नाही. क्षेत्ररक्षक तैनात प्रोटेक्शन. इथून डॉट बॉल आला. तो षटक संपुष्टात एक षटक संपुष्टात आला. त्या ठिकाणी धावा जाऊन पोहोचला 200च्या स्ट्राईक रेट 12 धावा धाफलकावरती. तो नवीन गोलंदाज सज्ज होईल गोलंदाज ट्रॅक वरती. तदवर घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच लाईव्ह ऍक्शन मध्ये. प्लीज बेनावटी संघ जर आपला 12 प्रतिनिधी असेल तर आमच्या कॉम्बॉक्स वर जॉईन व्हायचं प्लीज. राहुल तो राहुल गोल्ड दाखल झाला. दुसरा षटक असेल पॉवर प्लेचा ज्या ठिकाणी 3 खेळाडू आपल्याला 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. आणि तोंड जर पाहिलं गेलं तर गोलंदाज जरूर दाखल झाला. राहुल गोल्ड आला. त्या ठिकाणी हे षटक निर्णायक असेल कारण पॉवर प्लेचा थोडं आक्रमण केलं जाईल की गोलंदाज चांगली गोलंदाजी साकारेल. पहिलाच बॉल त्या ठिकाणी फिरवलाय चेंडूला. इथून जर पाहिलं गेलं तर प्रत्येक चेंडूला बळावलं गेलं. सर्व स्लोअर पद्धतीचा चेंडू हा राहिला होता परंतु इथून डॉट बॉल आला. शर्यष्टीचा वेध घेत असताना चांगली गोलंदाजी. पहिलाच बॉल डॉट बॉल आला. चांगली सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाजाची कारण पहिल्याच बॉलवरती निधा चेंडू हाताळला गेला. इथून अजूनही येणारा चेंडू आपण बघणार आहोत. या षटकातील पॉवर प्लेचा दुसरा षटक P2 ज्या ठिकाणी सुरुवात झाली पहिलाच बॉल डॉट बॉल आला. त्या ठिकाणी गौतम बॉल स्ट्राईक वरती आपण पाहतोय. तुर्पांकडे जरूर लाऊड अपील होती परंतु इथून जर पाहिलं गेलं तर चेंडूला फील्ड केला थ्रो करे तदबार 2 डावा सहज रीतीने पूर्ण झाला. फेकी थोडीशी खराब राहिली होती परंतु इथून जर पाहिलं गेलं तर चांगला बॅकअप राहिला गेला आणि इथून मात्र 2 धाव्यावरती समाधान. तोंड लेग बाईज पंचाने दर्शवलं गेलं. 2 धावा फक्त ऍड झाल्यात. इथून याही वेळेस अप्रतिम चेंडू हाताळले जातात. अट्रॅक्टिव्ह गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या ठिकाणी राहुल गोल्ड दाखल झाला दुसरं षटक हाताळण्यासाठी आणि आतापर्यंत गोलंदाजी अप्रतिम राहिली गेली. त्या ठिकाणी एक धाव आली या चेंडूवरती आणि धावफलक धावून पोहोचलं गेलं 15 धावा धावफलकावरती. इथून खराब क्षेत्ररक्षण आणि तो चेंडूला रोखणं मुश्किल कारण आउटफील्ड खूप फास्ट आहे. तो चेंडू सरळ क्लिअर होतो. सी बारे का पार आलाही नशिबाचा चौकार. 2-4च्या मदतीला जरूर इथून चांगला चेंडू हाताळले केली जाते तिच्या स्वरूपामध्ये. इथून फटका चांगला होता त्या ठिकाणी मिसफील्ड झाली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि इथून सक्सेसफुल झाला. स्विचचा अटेम्प्ट आपण पाहिलं असेल तात्काळ पुनरावलोकन मध्ये तर रिप्ले ऍक्शन मध्ये आपण पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलं गेलं. त्या ठिकाणी 19 धावा धावफलकावरती.
याही वेळेस उडवला चेंडूला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड केला जाईल. त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथून मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. इथून दुसऱ्या धावेसाठी मात्र फलंदाज बाद होतोय धावचीच्या स्वरूपामध्ये. त्या ठिकाणी मात्र गौतमच्या खेळीला पूर्ण विराम लागेल. धक्का क्रमांक 2 या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्या ठिकाणी मात्र जरूर एक धाव घेतली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न क्विक थ्रो आला लॉंग ऑफ वर होऊन आणि तिथून मात्र फलंदाज बाद झाला. इथून गौतमच्या खेळला पूर्ण विराम. निर्माण जाईल मैदानाच्या आतमध्ये. त्याचबरोबर घेऊन एक छोटासा ब्रेक आणि ऐकूयात संगीत कक्षामधून समीर डीजेला. थँक्यू थँक्यू. इथून करण दाखल झाला. चौथ्या क्रमांकावरती आपण पाहिलं गेलं तर चौथ्या क्रमांकावरती करण आला. परंतु इथून चांगली सुरुवात म्हणावी लागेल. फिंगर इज गॉन ऑफ अंपायर नाव LBW च्या स्वरूपामध्ये प्रप मध्ये पकडला गेलाय. फलंदाज बाद होईल. तिथून गौरव सुद्धा येतो बॅक टू द पवेलियन. प्लीज फलंदाज सुद्धा विनंती असेल की आपण थोडं सहकार्य करायचं आणि ज्यावेळेस विकेट जाईल आपण रेडी राहायचं. लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा याची नोंद घ्या. पूर्ण अजय थोडं स्पीडअप करायचं प्लीज. कारण इथून तिसरं षटक प्रगती पथावरती धावफलक जवळ पोहोचला गेला. 10च्या सरासरी 20 धावा धावफलकावरती. 10ची सरासरी जरूर गाठली गेली. या तू जर पाहिलं गेलं तर तू चांगली सुरुवात म्हणावी लागेल. चिंचणी संघाच्या माध्यमातून जरूर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय नाणेफेकी जिंकून त्या ठिकाणी राहिला गेला होता आणि इथून मात्र पाहिलं नाही. या 10ची सरासरी गाठली गेली प्रत्येक षटकामध्ये. इथून मात्र चांगली चेंडू भन्नाट वेग आणि मात्र अचूक टप्प्यावरती नियंत्रण ही बाब खूप महत्वाची. नक्कीच त्या ठिकाणी अनिकेतीय गोलंदाजीच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर पहिलं षटक ज्या ठिकाणी 12 धावा घेतल्या होत्या तिथून मात्र इथून पाहिलं गेलं तर दुसरं षटक थोडंसं चांगलं राहिलं होतं. राहुल वूडच्या माध्यमातून तिथे फक्त अवघ्या 8 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजानं. परंतु इथून पुन्हा एकदा दाखल झाला. वैयक्तिक दुसरा षटक असेल तर संघांसाठी तिसरा षटक प्रगती पथावरती असताना अनिकेत दाखल झाला. इथून अजय इथून मात्र पिकअप शॉट सर उडवलाय चेंडूला. हवाई सफर घडवला. चेंडू स्टँडर्ड डिलिव्हर सी बार का बार अजयच्या बॅट मधून आला. यावेळेस षटकार 6. इथून प्रहार केला. चेंडूला सीमारेखा पार पाठवला ते म्हणजेच अजयनं. तू याही वेळेस हवाई सफरा चेंडू बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक राहुल त्या ठिकाणी कोणते चुके करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद. अजय येतो बॅक टू द डगआउट गॉन.
तर इथून निर्माण दाखल झाला भावेश मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी खराब स्थितीमध्ये ज्या ठिकाणी 4 विकेटचा पतन झाला, जरूर धावसंख्या आली आहे, विकेटचा पतन सुद्धा झाला. यावेळेस अप्रतिम चेंडू या ठिकाणी मात्र समजलं नाही, बीट झाला आणि इथून निर्धाव चेंडू आला. तो सुरुवात चांगली झाली आहे, गोलंदाज पलटवार करतोय, षटकार आला तर त्याला न जुमानता त्याकडे दुर्लक्ष करत असताना मात्र चांगल्या चेंडूंचे हाताळले वारंवार सातत्य राहिलं गेलं. कन्सिस्टन्सी ही बाब खूप महत्वाची आहे, तीच मात्र राखली गेली या ठिकाणी. थोडी यावेळेस मोठा प्रहार करायचा होता, बॅटरी घ्यायच्या या सर्कलला क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे, तू कोणती चुकी करणार नाही. मात्र एकच जावे आणि स्ट्राईक रोटेट झाली. यातून जर पाहिलं गेलं तर करंट दाखल झाला स्ट्राईक वरती. इथून पुन्हा एकदा शेवटचा तीन बॉल इथून उडवला चेंडूला, दर्शनाला नो चेंडू आला. इथून एकदा परिपूर्ण दुसरीचा प्रयत्न राहिलाय, 2 धावा सहज रीतीने पूर्ण झाल्यात. नो प्लस 2 एकूण 3 धावा येतील. या 3च्या मदतीने धावफलक जर पाहिलं गेलं तर जाऊन पोहोचलं जातं 31 धावा धावफलकावरती. शेवटचा टीम चेंडूचा खेळ शेष असेल. इथून फ्री हिटचा संकेत आला. तुझ्या हे वेळेस चेंडू बराच काळ हव्यामध्ये, धावचीची दाट शक्यता आणि तो धावचीत स्वरूपात फलंदाज बाद होईल, म्हणजे भावेशच्या खेळला पूर्ण विराम लागेल. सो साईड मात्र झाला इथून. त्या ठिकाणी क्रिकेटमध्ये आपण बघतोय धावचीत स्वरूपात फलंदाज बाद, भावेश सुद्धा बॅक टू द पवेलियन. थँक्यू. ते कडूचा धावफलक जाऊन पोहोचला गेलाय 10.33 सरासरी गाठत असताना 31 धावा धावफलकावरती. एंड ऑफ द 3 ओव्हर्स 30 रन ऑन द स्कोर कार्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा धावफलकावरती. गोलंदाज रोहन दाखल झाला. त्या ठिकाणी गोलंदाज ट्रॅक वरती आपण रोहनला पाहतो. चौथा षटक प्रगती पथावरती असेल. मेनापट्टी संघ भन्नाट फॉर्म मध्ये जरूर संघ त्यांनी सुद्धा गाजवला. दोन्ही संघ मातब्बर तुल्यबल लौकिक जरूर पाहायला मिळतात, परंतु तो जो जिता वही सिकंदर धावफलक जाऊन पोहोचला गेला 3 षटकाच्या कार्य 31 धावा धावफलकावरती. रोहन दाखल झाला. ज्या ठिकाणी चौथा षटक प्रगती पथावरती आहे. ऑन स्ट्राईक वरती करण, ऑन स्ट्राईक एंड वरती आपण पाहिलं गेलं तर विशाल पुणे ताकदीचे फलंदाज जरूर. परंतु तो यावेळेस अप्रतिम फटका सूर्यकुमार कॉपी बुक स्टाईल मध्ये फेकून दिला, सरळ सी बारे का बार आला या ठिकाणी षटकार 6. तो मात्र चेंडू थारा नसेल, स्लॉट मधला चेंडू होता त्याला ओळखलं, निहाळला गेला आणि फॉरवर्ड शॉट मध्ये कन्वर्ट केला. सरळ चेंडूला पाठवलं गेलं, सी बार का पार षटकार आला. प्रतिम या ठिकाणी पहिले गेलं तर षटकार आला. पहिलाच बॉल वरती षटकार आणण्यास स्वागत. तो या वेळेस उडवला जरूर. इथून रिझनला क्लिअर करणारा हा आलाय चौकार. इथून मात्र थांबण्याचं नाव घेणार नाही, कारण आधीची 3 षटक आपण पाहिली असेल तर वादला पूर्वीची शांतता होती आणि ते वादळ मैदानामध्ये गुंगा होत्या. त्या ठिकाणी मात्र पाहिलं गेलं तर करंटच्या बॅट मधून षटकार आणि चौकार आला. पूर्णपणे प्रेशर कन्वर्ट झाला गोलंदाज रोहन वरती. धावफलक जाऊन पोहोचलं गेलं या 4च्या मदतीनं 41 धावा धावफलकावरती.
अर्धा संघ जरूर तंबूच्या आसराला, परंतु करण थांबण्याचं नाव घेणार नाही. करण थांबला तो संपला, हुकला तो संपला. इथून पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज ट्रॅक वरती. तो यावेळेस शॉर्ट पिच चेंडू जरूर होता. डिफेक्शन कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल. त्याद्वारे एकच जाव्यावरती सॅटिस्फाय, एकच जाव्यावरती समाधान मानलं जातं. एका धावेने आता फलक जाऊन पोहोचला गेला. 42-42 रन मध्ये स्कोर कार्ड. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. तर इथून पहिले गेलं या 6व्या रचनेमध्ये आतापर्यंत पहिलं गेलं तर 42 धावा लागल्या गेल्यात आणि हा स्कोर असतील आजच्या दिवसातील. कारण या आधीचे 2 सामने आपण पाहिले असेल. तुडियाचा फिंगर इज गॉन ऑन अंपायर नाव. बिग विकेट डाऊन. विशाल सुद्धा येतोय बॅक टू दी डगआउट. गॉन. धावफलक जाऊन पोहोचला 42 धावा. 6 विकेट गेलेत. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 42 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पुन्हा गोलंदाज पुन्हा एकदा रोहन याने पलटवार केला. प्लग मध्ये जरूर पकडला त्या ठिकाणी. विशालला मात्र पाठवला बॅक टू द पवेलियन. प्रितेश दाखल झाला. अजून हे 8 चेंडूंचा खेळ शेष असेल. तरी तोडण्यातला स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल दोन्ही संघांना. गोलंदाज टाकायला पुन्हा एकदा. यामुळे सर्व मिस्टर स्ट्रोक त्या ठिकाणी चेंडूला वळवलं होतं. धावची दाट शक्यता जरूर त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल. तद्वार एक धाव सहजरित्या पूर्ण झाली. बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती ज्या ठिकाणी 2 चेंडू मात्र खेळले गेले. इथून मात्र पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती करण दाखल झाला. ज्या ठिकाणी मात्र शेवटचा अंतिम चेंडू असलेले षटका देईल. धाव फलक 43-6. 43 धावांवरती 6 विकेटचं पतन झाला. शेवटचा अंतिम चेंडू ट्रॅक. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे जरूर. फंबल झाल्यात आणि तो चेंडू सरळ सीमारेखा पार आला. स्लोन मिसफील्ड त्या ठिकाणी झाली. इथून चौकारामध्ये कन्वर्ट. त्या ठिकाणी शेवटच्या अंतिम चेंडू वरती अप्रतिम फटका पाहायला मिळाला. पावलाचा वापर त्या ठिकाणी खरंच्या माध्यमातून आणि चेंडू सरळ सीमारेखा पार चौकार. या 4च्या मदतीनं फलक जाऊन पोहोचला गेला. 47-47 रन ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 6 विकेट. आतून शेवटचा अंतिम षटक प्रगती पथावरती असेल. शेवटच्या अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष. शेवटच्या अंतिम 6 चेंडूंच्या हाताळण्यासाठी कृत्य गोलंदाजावरती जिम्मेदारी दिली जाईल. कारण हे पाहिलं गेलं तर हे हाणामारीचे षटक असेल. कोणत्या गोलंदाजावरती इथून जबाबदारी दिली जाईल. चला प्लीज फील्ड अरेंज करून घ्या. म्हणजे तुम्हाला सुद्धा विनंती असेल जास्त टीम मिटिंग करायची नाहीये. गोलंदाज प्लीज नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं. गोलंदाज नकुल. तो नकुल दाखल झाला. शेवटचा अंतिम षटक डेथ ओव्हर. गोलंदाज दाखल झाला. पहिल्याच बॉल वरती उफलातून फटका पाहायला मिळाला. नकुलच्या विपक्षामध्ये षटकार खेचला.
पहिल्याच बॉल वरती षटकाराने स्वागत. या अनुषंगाने चौथ्या षटकाची सुरुवात झाली होती, त्याच अनुषंगाने याही वेळेस घडलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी मात्र चिंचणी संघ एका चांगली फलंदाजी साकारतो, षटकारामध्ये कन्वर्ट केलं पहिल्याच बॉल वरती. आणि या 6च्या मदतीने अर्धशतक जरूर लागलं गेलं चिंचणी संघाचं. धावफलक ज्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं जाऊन पोहोचलं गेलं 53. 53 रन ऑन द स्कोर कार्ड, 53 धावा धावफलकावरती. थोडी आहे वेळा शरीरापासून दूर जरूर फटका प्रॉपर आपला क्षेत्ररक्षक झाली. इथून धावची जरूर दाट शक्यता, परंतु फलंदाज पापिन क्रीज वरती सेफ आहे, कारण चांगली कॉलिंग राहिली गेली करणच्या माध्यमातून. इथून एकच धाव येईल. एकच्या मदतीने धावफलक जर आपण पाहिलं गेलं तर जाऊन पोचलं गेला 54. 54 धावा धावफलकावरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ श्रेष्ठ. त्या ठिकाणी आपण करण दाखल झाला ऑन स्ट्राईक वरती. 7 बॉल 18 वैयक्तिक खेळी, एक विस्फोटक नॉक जरूर त्याच्या माध्यमातून पाहिली जात. इथून 4 चेंडू असतील उर्वरित. या 4 चेंडूवरती किती धावा जमेल अनेक प्रकारचे प्रश्नचिन्ह. आहे वेळेस उलट चेंडूला उडवलंय जरूर. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतात अफलातून कॅच ऑफ द डे. मात्र या ठिकाणी कारण अशा प्रकारचे कॅचेस घेण्यामध्ये पण पाहिलं गेलं तर थोडस जरूर कठीण असतं, परंतु त्या ठिकाणी साध्य करून दाखवला क्षेत्ररक्षकानं. कारण उलट बाजूने जात असताना एक झेल परिपूर्ण केला. धक्का क्रमांक जर पाहिला गेला तर 7वा झटका या ठिकाणी पाहायला मिळतो करणच्या रूपामध्ये. तर तो विवेक दाखल झाला 9व्या क्रमांकावरती. पूर्ण धावा तर झाला पण विकेट सुद्धा तितकेच आपण जाताना पाहिलं. यातून अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. विवेक दाखल जरूर झाला. या उर्वरित 3 चेंडूवरती किती धावा जमल हे सुद्धा पाहणं तितकंच मुश्किल. इथून आहे फ्लड डॅट बेस डॉट बॉल आला. इथून मला निर्धाव चेंडू पैस करून चालणार नाही, कारण शेवटचा अंतिम षटक डेड ओव्हर मध्ये तुम्ही आला. इथून फलंदाजीसाठी बरोबर 3 चेंडू तुम्हाला मिळालात आणि 3 चेंडू वरती तुम्हाला धावा जमवावे लागतील. इथून डॉट बॉल आला. इथून 4 चेंडूंची सांगता झाली. शेवटचे अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील. इथून यावेळेस चांगला फटका घरी आला क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड केला. त्याच्यावर एकच धावेवरती समाधान. चांगली कॉलिंग राहिली गेले. स्वतःकडे स्ट्राईक मात्र रोखून ठेवली गेल्या प्रत्येकच्या माध्यमातून आणि आक्रमण करणाऱ्या, खरं त्याच उद्देशाने स्वतःकडे स्ट्राईक रोखून ठेवली आहे. परंतु गोलंदाज कोणत्या अनुषंगाने गोलंदाजी केली जाईल हे सुद्धा पाहणं तितकं महत्वाचं. शेवटचा अंतिम चेंडू असेल. धावा धाफळकावरती लागले गेलं. शेवटचा अंतिम चेंडू असेल. लास्ट बॉल रिपेडिंग ऑफ दिस इनिंग. इथून शेवटचा अंतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो. गोलंदाज दाखल पुन्हा सिद्ध नकुल. पहिल्याच बॉल वरती षटकार आल्यानंतर त्याचा पलटवार. पूर्ण शरीरापासून दूर जरूर पंचाचा इशारा. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा स्वरूपातील ही धाव असेल. त्या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचेल 56. 56 धावा धावफलकावरती. यानंतरचा होणारा सामना असेल केळवा विपक्षामध्ये राणे शिगाव. चला थोडे सगळं कर्णधार आपण इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी याची नोंद घ्या. राणे शिगाव विपक्षामध्ये केळवा. पूर्ण प्लेट बेस डॉट बॉल आला. षटक संपुष्टात आला. त्या ठिकाणी 5 षटकांचा खेळ संपला जातो. 56 धावा धावफलकावरती आणि 57 धावाचा टार्गेट सेट केला. 30 बॉल आणि 57 ची गरज असेल ते म्हणजे बिनापट्टी संघाला. तत्पर वळणाचा पण नाणेफेकीकडे. त्या ठिकाणी 2 संघ असतील. केळवा विपक्षामध्ये आपण पाहिलं तर राणे शिगाव दोन्ही संघ. चला नाणेफेकीसाठी आपण टॉसबॉक्स वरती यायचं लगेच पेच. तरी तोडणं केळवा संघाचे कर्णधार मयुरेश वांगड आपल्या समवेत जोडले गेलं. विनंती असेल तो राणे शिगाव संघाच्या कर्णधाराला आपण टॉसबॉक्स वरती उपस्थित राहायचं.
तोंड विनंती असेल राणे शिगाव संघ आपला कर्णधार उपस्थित राहायचा त्वरित, कारण इथे क्रीडा संघाचा कर्णधार आमच्या समोर जॉईन झाल्यात. विनंती असेल पुन्हा एकदा मी विनंती करेन या ठिकाणी राणे शिगाव संघ शेवटचा विनंती पुकारतो मला. तोंड विनीत दाखल झाला. पहिलाच बॉल अप्रतिम त्या ठिकाणी लिडगेचा रेंटो द गॅप मध्ये चेंडू पहिल्याच बॉल वरती, चेंडू सरळ सी वारे का बार आलाय. पहिल्याच बॉल वरती चौकार आणि चौकाराने स्वागत केलंय राहुल या फलंदाजानं. परंतु विनीत ला आपण पाहतोय पहिले षटक पहिलाच बॉल लवर फुलटा जरूर राहुल गोटच्या माध्यमातून चेंडू सरळ सी मारे का बार इंटू द गॅप मध्ये आलाय चौकार. दुनिया ही वेळेस चांगला फटका बॅक टू बॅक सलग आलाय दुसरा 2 इन अ रो. दोन चौकार याही वेळेस पूर्णपणे प्रेशर पॉवर प्लेला पॉवरफुल बनवला जाता. त्या ठिकाणी मात्र 2 चेंडूवरती 2 चौकार आल्या. धाव फलक जाऊन पोहोचला गेला 8 रन ऑन दी स्कोर कार्ड. इथून कार्ड मात्र दिला जाईल. पूर्ण मात्र इच्छित स्वरूपामध्ये तोडणं प्रेशर, कारण ह्या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल जीव मात्र झोकून दिला गेला. 2 बॉल 2 चौकार वडीच्या विपक्षामध्ये. तोड मात्र चांगला आडवा बॅट खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन अजय चेंडूला फील्ड करतो. त्याचबरोबर जर पाहिलं गेलं तर एक जावील कुठेतरी तोडणं तिसरा सुद्धा मारायचा होता. हवाई जबर घडवायचं होतं, कारण चांगला चेंडू होता स्लॉट मधला, त्याला पॉवरफुल बनवायचा. या षटकाला त्याच अनुषंगानं राहुल आणि अनिकेत दाखल झाला. 9 धावा लागल्या गेलात. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 9 धावा धावफलकावरती. वनिता गोलंदाजी ट्रॅक वरती. त्या ठिकाणी मात्र पॉवर प्लेला पॉवरफुल बनवण्याच्या इराद्याने आला, तर त्याला मात्र चांगली गोलंदाजी साकारावी लागणार. यातून अप्रतिम सरळ बॅटचा वापर इनटू द गॅप मध्ये. यावेळेस अनिकेतच्या बॅट मधून सी मारे का पार आलाय. फ्रेंड्स चषक चौकार 4.
तर इथून धावफलक 13 वरती 4 चढून समाप्त आतापर्यंत 3 चौकार आल्यात. काय अफलातून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अनिकेत आणि इथून राहुल वूडच्या माध्यमातून मात्र जमण्याचं नाव घेणार नाही ते दर्शवून दिलं गेलं. यावेळेस स्विचिटचा प्रयत्न राहिला गेला. तुम्ही जर पाहिला गेला तर डॉट बॉल जरूर पंचांनी मात्र या ठिकाणी पंचांकडे रिव्ह्यू साठी अपील केली आहे जरूर. तडपंच तडंपारच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर इथून विशाल अंबाज सर असतील. इथून मात्र वाईड साठी रिव्ह्यू घेतला गेला. बेनपट्टी संघानं जे टेक्नॉलॉजी आहे त्याचा मात्र इथून आम्ही पुरेपूर उपयोग करणार आहोत. यासाठी मात्र इथून रिव्ह्यूची मागणी केली गेली. इथून फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू लॉस बेनपट्टी संघाचा इथून रिव्ह्यू दिला जाणार नाही. तर रिव्ह्यू मात्र लॉस केला बेनपट्टी संघानं. इथून जर पाहिलं गेलं तर डॉट बॉल आला. इथून शेवटच्या अंतिम क्षणाला जरूर इथून डॉट बॉल आला. 5 चेंडूचा खेळ समाप्त 13 धावा धावलकावरती शेवटचा अंतिम चेंडू इथून विनीत दाखल झाला. यावेळेस उडवला जरूर मिस्टर स्टोक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गौरव जरूर आले होते. चेंडूला फील्ड मात्र केलं जाईल परंतु तद्वार क्विक फेकिया बॅकअप चांगला आहे. तुम एकच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकच धावेवरती समाधान मानावं लागतं. इंटू द फर्स्ट ओव्हर धावफलक जाऊन पोहोचला गेला. स्कोर कार्ड 14 अंकावरती येणारे 24 बॉल आणि 43 ची गरज असेल. तुला स्पीडअप करायचं प्लीज. इथून ती असेल. इथून पहिला षटक समाप्त झाला. 14 धावा धावफलकावरती अजून येणारे चेंडू असेल 24 आणि 24 मध्ये 43 ची गरज. थोडं 14 धावा झाल्यात. येणारे 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये जर आपण पाहिलं गेलं तर 43 ची गरज आहे. हे समीकरण इथून नवीन गोलंदाज दाखल झाला. गोलंदाजी ट्रॅक वरती त्या ठिकाणी महत्वाचं षटक असेल अजय दाखल झाला. इथून हे पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण पाहणार आहोत. 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. जर पाहिलं गेलं तर मॅच मध्ये रंगता ज्या ठिकाणी 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 43 ची गरज. थोडं बिग बॅटल बिग मॅच यानंतर आपण पाहणार आहोत. केवळ विपक्षामध्ये पाहिलं गेलं तर इथून राणे शिगाव दोन्ही संघ प्लीज उपस्थित असेल तर रिपोर्टिंग करा. जरूर बॅकेड एरियाला क्षेत्ररक्षक करण त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाही. थोडं एकच जागेवरती समाधान एकच्या मदतीला धावफलक पुढे सरसावेल. बंद बंद पावला नाही त्या ठिकाणी जाऊन पोहोचलं जाता. 15 धावा धावफलकावरती. तो 5 मध्ये रंगा जरूर या ठिकाणी पहिल्याच बॉल वरती एक धाव आली. धावफलक 15 वर धाव स्थिरावला. यातून मोठा प्रहार करायचा होता. मिस्टर स्ट्रोक जरूर स्क्वेअरला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड केला जाता. बॅकअप तितकंच चांगला त्या ठिकाणी करण कोणती चुकी करणार नाही. इथून एकाच धावेवरती थांबावं लागणार आहे. एकाच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागतं. हे षटक खूप निर्णायक असेल कारण इथून आक्रमण तुम्हाला करावं लागणार आहे. ज्या ठिकाणी पॉवर प्लेचा षटक क्षेत्ररक्षणाचा रित्या सजवला आणि ज्या अनुषंगाने क्षेत्ररक्षण आपण पाहतो त्याच अनुषंगाने आतापर्यंत गोलंदाज राहिले गेले. गोलंदाज अजय
च्या माध्यमातून आणि तो धावफलक 16 वरती जाऊन सेरावला. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत या पॉवर प्लेच्या षटकामधील. यामुळे सरबॅटचा वापर जरूर विहिरीत त्या ठिकाणी धावची ती दाट शक्यता खराब फेकी राहिली गेली. इथून मात्र कोणते चुकी करणार नाही. इथून ताबून ठेवलं गेलं. जरूर थोडस बॉल जळाले होते परंतु इथून रोखून ठेवला राहुल गुड न कारण पाहिलं गेलं तर इथून चांगली सुरुवात. इथून ज्या ठिकाणी विकेटची संधी होती ती गमावल्यानंतर मात्र कुठेतरी थांबून ठेवलंय. प्लीज टिमिटी करायची नाही या विनंती असेल. यावेळेस सरळ बॅटचा वापर यासाठी केला होता अट्टहास म्हणून आणि मी स्वतः आलो होतो स्ट्राईक वरती. स्ट्राईक का म्हणून मी माझ्याकडे ठेवली होती यावेळेस दाखवून दिलेला इरादे स्पष्ट होते त्या ठिकाणी. सरळ बॅटचा वापर केला. सरळ चेंडूला स्टँडर्ड डिलेव्हर सीमा रेखा पार कॅमेरामॅनच्या अभिवादनासाठी आला सरळ षटकार. थोडी काही वेळेस चांगला प्रहार दोघांना क्षेत्ररक्षण परंतु त्या ठिकाणी प्रत्यक्ष चांगला क्षेत्ररक्षण झाला. दुसरा धावेचा प्रयत्न नाही आहे. इथून कुठेतरी चुकी झाली होती विनीतच्या माध्यमातून आणि ते जीवनदान मिळालं या ठिकाणी अनिकेतसाठी. या ठिकाणी पॉवर प्लेला पॉवरफुल बनवण्याचा इरादा या ठिकाणी राहिला होता अनिकेत आणि राहुलच्या माध्यमातून. त्याला आतापर्यंत यश आला. 12च्या सरासरीनं जरूर आपण पाहिलं तर आतापर्यंत जाऊन पोहोचला 24 वरती शेवटचा अंतिम बॉल अजून हे शिल्लक आहे. यावेळेस बंदाट वेग आणि वेगावर स्वार डॉट बॉल जरूर 10 धावा याही षटकामध्ये आलात. धावफलक जाऊन पोहोचलं जातं ते म्हणजे तिथून पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी जाऊन पोहोचला ते म्हणजे 24 धावांवरती येणारे 18 बॉल मध्ये 33 ची गरज असेल. इथून पाणी घेऊन द्यायचं प्लीज. चला लगेच. राणी शिगाव संघ तुम्हाला शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. इथून जर तुम्ही उपस्थित नसाल तर तुमच्या विरोधात जो का निर्णय घेतला जाईल आयोजकाच्या माध्यमातून त्याला तुम्हाला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. कारण तुमच्या समोरचा जो संघ आहे केळवा हा संघ उपस्थित झाला. तुम्हाला विनंती असेल इथून जर तुम्ही असाल उपस्थित तर लगेच रिपोर्टिंग करायचं आणि कर्णधारानं मात्र नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स वरती यायचं याची नोंद घ्या. चला गोलंदाज गौरव दाखल झाला. प्लीज थोडस सहकार्य करायचं विनंती असेल. कारण इथून जर पाहिलं गेलं तर सामना क्रमांक 3 आपण बघतोय मेनापट्टे विपक्षामध्ये. इथून जर पाहिलं गेलं तर चिंचणी या दोन संघांमध्ये ही लढत आहे. त्या ठिकाणी 57 टार्गेट सेट. इथून जरूर बेस्ट स्ट्रोक चेंडू बराच काळ हवेमध्ये आसमानी टोला जरूर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण फ्लातून झाला. टाळ्या मात्र निश्चित स्वरूपात वाजल्या पाहिजेत कारण ज्या ठिकाणी मात्र ह्या 4 धावा महत्वाच्या असतील ज्या सेव्ह झाल्यात कारण मिस्टर स्ट्रोक होता. इथून जर पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी तोडणा उडता पंजाब आपण पाहिला काय अफलातून क्षेत्ररक्षण राहिलं गेलं आणि इथून यासाठी टाळ्या नक्कीच वाजल्या पाहिजेत. काय अफलातून महत्वाच्या क्षणाला ह्या धावा सेव्ह केलं. त्या ठिकाणी राहुल गुंडचा प्रहार अप्रतिम वार त्या ठिकाणी राहुल गुंडचा वार त्या ठिकाणी होता आणि इथून जर पाहिलं गेलं तर जरूर 4 धावा सेव्ह केलात आपल्या संघासाठी. इथून या 2च्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं गेला जाऊन पोहोचलं जातं
26 26 बाद फलकावरती. इथून याही वेळेस जर पाहिलं गेलं तर मॅच मध्ये रंगत आहे, कारण ज्या अनुषंगाने क्षेत्ररक्षण झाला चेंडूला बळवलं जातं, चान्स दिला जात नाहीये. इथून जर पाहिलं गेलं तर अनेक प्रेक्षक वर्ग आज इथे मात्र फ्रेंच चषक केळवर रोड 2026 रणसंग्राम ज्या ठिकाणी आपण पाहतोय त्याच अनुषंगाने जिओ हॉटस्टार वरती सेमीफायनल 2 इंडिया वर्सेस इंग्लंड या दरम्यानचा सामना सुद्धा अनेक प्रेक्षक वर्ग मोबाईल वरून आनंद घेत असतील. तिथून मात्र 6 बॉल 30 ची गरज आहे इंग्लंड संघासाठी. 6 बॉल 30 ची गरज कोण होईल आणि कोणत्या संघाला फायनलचं तिकीट मिळेल ICC T20 चषकामध्ये. तर जवळ मैदानाच्या अद्भुत त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर या इच्छा पद्धतीने दाखवला जाऊन पोहोचला जातात त्यामुळे 27 या आकड्यावरती. आणि अजूनही पाहिलं गेलं तर 30 ची गरज असेल. हिडर बॉल आपण पाहिले तर 16 बॉल आणि 30 ची गरज. गोलंदाज गौरव दाखल झाला, जरूर चेंडूला प्रति वळवला जातं. ज्या ठिकाणी गोलंदाज फिरकीचा जादूगार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो गोलंदाज आहे. यावेळेस मिश्रा स्ट्रोक जरूर करण त्या ठिकाणी, परंतु एकच धाव येईल. ही खासियत या गोलंदाजी, कारण निर्णायक षटक म्हणून त्याला का आणलं गेलं या गोलंदाजीसाठी हे मात्र दर्शवून दिलं जातं. इथून 3 षटकामध्ये 3 वेगवेगळ्या गोलंदाजांचा वापर मात्र या ठिकाणी केला गेला. आणि तिथून जर पाहिलं गेलं तर गौरवला आणला आणि गौरवने मात्र मोमेंटम खेचून घेतला त्या मात्र चितरी संघाच्या बाजूनं. या वेळेस फटका चांगला, बॅक एंड एअर चेंडू ट्रॅव्हल, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात परंतु त्याला यश येणार नाही, कारण मी आधीच म्हटलं होतं इथून आउटफील्ड खूप फास्ट आहे. इथून मात्र चेंडू जसा ट्रॅव्हल होणारा चेंडूला रोखणं मुश्किल. आणि इथून हे याही वेळेस आला राहुलच्या बॅट मधून बॅक एंड एरियाला क्लिअर करणारा चौकार. तरी तो चांगला चेंडू परंतु त्यावरती प्रहार होता, तो थांबण्याचा डाव घेणार नाही. या वेळेस उडवला, लॉफ्ट केला, लांब 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 आणि खूपच लांब पाठवलंय चेंडूला सरळ षटकारासाठी. राहुल मात्र तो थांबण्याचा डाव घेणार नाही, तो षटकार आला आणि मॅच मध्ये रंगत ज्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर तो षटकार आला. मोमेंट पूर्णपणे झुकलं गेलं या ठिकाणी. त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर पूर्णपणे थोडसा स्लॉट मधला चेंडू दिला होता आणि असे चेंडू मात्र सोडणार नाही. इथून समीकरणात बदल, 13 बॉल 19 ची गरज. हा चेंडू निर्णायक, इथून विकेट घेणं खूप महत्वाचं असेल गौरव या गोलंदाजाला, कारण की त्यावरती प्रहार अप्रतिम. थोडं डॉट जरूर आला, 12 बॉल 19 ची गरज. चला प्लीज थोडे मिटिंग नको आहे. इथून 9.50 ची सरासरी गाठायची, ज्याकडे 12 बॉल 19 ची गरज. रणे शिगाव संघ तुम्हाला शेवटचा अंतिम पुकार असेल, प्लीज. इथून बराच वेळ झाला, कारण तुम्हाला जी टाइम लाईन दिली आहे त्या टाइम लाईन पर्यंत तुम्हाला पोहोचणं खूप महत्वाचं असेल. भले मॅच उशिरा का होईना तुम्हाला टाइमावरती पोहोचणं बंधनकारक असेल, अन्यथा मात्र तुम्हाला पॅनलाइजला सामोरं जावं लागेल. कारण ज्या अनुषंगाने 6चं टाइम लाईन दिलं असतं तिथून मात्र आयोजक 7 वाजता सुरू करतात, कारण प्रत्येकाला प्रकाश झोतामध्ये खेळायला मिळालं. या अनुषंगाने मात्र सामने उशिराने खेळवले जातात, परंतु तरी सुद्धा इथून संघांचा सहकार्य नाहीये आणि त्याच अनुषंगाने ही खंतेची बाब राहील. कारण तुम्ही जर क्रिकेटवरती नित्य प्रेम असेल तर कुठेतरी आपण पाहतो की ज्या ठिकाणी मॅच असतात त्या आधीच मात्र सर्व संघ उपस्थित झाले असतात, परंतु इथून नाईट फॉर्मॅट मध्ये तुम्ही स्पर्धा खेळता आणि इथून तुमची उशिराने उपस्थिती लाभली गेली. खरंच खूप खंतेची बाब आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जर विचार केला तर इथून अनेक संघ असे असतील जे मात्र खूप उशिराने या ठिकाणी जॉईन झालेत. इथून 12 बॉल 19 ची गरज असेल. गोलंदाज सज्ज झाला गोलंदाज ट्रॅक वरती.
विवेक आला. विवेक वरती जिम्मेदारी सोपवली. इथून विनंती असेल केव्हा संघ आपला कर्णधार लगेच टॉस बॉक्स वरती जॉईन व्हायचं प्लीज. या वेळेस हेलिकॉप्टर जरूर उडवला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गौरव चेंडूला फील्ड करतो. त्याचबरोबर एकच साव्यावरती समाधान मानावं लागेल. इथून राणी शिगाव संघाचा कर्णधार उपस्थित झाला. विनंती करेन केलवा संघाच्या कर्णधाराला मयुरेश वांगड आपण कुठे असा लगेच टॉस बॉक्स वरती उपस्थित राहायची याची नोंद घ्या. कारण हा सामना सुद्धा शेवटच्या अंतिम क्षणामध्ये आला. त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर 11 बॉल आणि 18ची गरज बेनापट्टी संघाला. यावेळेस फुल टॉस बॉल आणि फुल टोल वसूल केला. बिनबाद दाबाद आतापर्यंत पाहिलं गेलं तर चांगले खेळी बेनापट्टी संघाच्या माध्यमातून आतापर्यंत ताफळा जाऊन पोहोचला जातं. ते म्हणजे 45 45 रन ऑन द स्कोर गाठ आतापर्यंत. आजच्या दिवसात जर हे स्कोर मात्र असेल परंतु इथून आम्ही तांबड्याचं नाव घेणार नाही आहोत हे दर्शवून दिलंय राहुल गुंड. दोन षटकार खेचला विवेकच्या विपक्षामध्ये. वेळेस काही पे नजर काही पे निशाणा बॉटम मॅच त्या ठिकाणी सरळ बागचा वापर आणि एक धाव होती त्या ठिकाणी. दुसरी धावेचा प्रयत्न राहिला. दुसरी धाव सुद्धा सहज रीतीने पूर्ण झाली आहे. आजच्या दिवसात सुद्धा असंच काही घडलं होतं. 6 बॉल 5ची गरज तांबडमाळ विपक्षामध्ये दिला. या दोन संघादरम्यानची ती लढत होती त्या ठिकाणी. दिलीप सुतारनं चांगली गोलंदाजी हाताळली होती. तिथून मात्र पराभूत व्हावं लागलं होतं. शेवटच्या अंतिम चेंडूपर्यंत तुम्हाला लढता येणं खूप महत्वाची बाब आहे. तो सरळ बॅटचा वापर पुन्हा एकदा उडवलाय. चेंडूला हवा सफर घडवला. चेंडू स्टँडर्ड डिलेव्हर सी बारे का पार राहुल गोंडच्या बॅट मधून आलाय पुन्हा एकदा षटकार 6. राणी शिगाव संघानं नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारला. लगेच आपण मॅच ऑन करायची. सामना संपेल. येतो 14 चेंडू आणि 44ची विस्फोटक नॉक आतापर्यंत राहिले गेले. 4ची गरज आहे. तो षटकार मारून मॅच फिनिश केलं जाईल. आपला अर्धशतक नोंदवलं जाईल. अनेक प्रकारची प्रश्नचिन्ह जरूर उडवलं आणि इतर मात्र चेंडू सरळ सी बारे का पार षटकार आला आणि विजयी झाला. प्लीज राहुल बॅट वर करायची कारण अर्धशतक लागलं गेलं आणि संघ सुद्धा विजयी झाला. विस्फोटक नॉक 15 चेंडू 50 धावाच्या नावावरती तो राहुल गोंड आणि तो विजयी झाला. बेनापट्टी संघ कॉंग्रॅच्युलेशन्स. तरी तो हार्ड लक टीम चिंचोडी. हँडशेक करायची चला लगेच दोन्ही संघाला विनंती असेल. तर इथून 7 धावांनी इंडिया जिंकला. इंडियाने सुद्धा इथून फायनल मध्ये प्रवेश मिळवला. इथून ही अभिमानाची बाब आपल्यासाठी सुद्धा असेल आणि हे गिफ्ट असेल. त्या ठिकाणी मात्र आज देवरामजी परेड सरांचा वाढदिवस आहे. त्याच अनुषंगाने सेमीफायनल 2 आज मैदानामध्ये रंगली होती. त्या ठिकाणी वानखेडेच्या मैदानामध्ये इथून विजय झाला इंडिया. काँग्रेस